राज्यसभा खासदार राघव चड्डा यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा देत मोठा राजकीय निर्णय घेतला आहे। त्यांच्या या निर्णयानंतर पक्षातील इतर काही राज्यसभा खासदारांनीही भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होण्याची घोषणा केली। राघव चड्डा यांनी राजीनाम्याचे कारण स्पष्ट करत सांगितले की आम आदमी पार्टी आपल्या मूळ आदर्शांपासून भरकटला आहे। मी पक्षापासून दूर जाऊन जनतेच्या दिशेने वाटचाल करत आहे। दरम्यान स्वाती मालीवाल यांनी जानेवारी 2024 मध्ये राज्यसभेवर निवडून आल्या होत्या। मात्र गेल्या वर्षी त्यांचा आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता। त्यामुळे त्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे। याशिवाय आम आदमी पार्टीचे राघव चड्डा यांनी राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवून त्यांच्या जागी अशोक कुमार मित्तल यांची नियुक्ती केली होती। मात्र काही दिवसांपूर्वी ईडी कडून झालेल्या छापेमारीनंतर त्यांनीही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ईडी आणि सीबीआयच्या चौकशीच्या भीतीमुळे हा पक्षांतरांचा डाव आहे का, की हा खरोखरच विचारधारांचा बदल आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।